मी वृषाली विजय कोकाटे, कोल्हापूर केंद्रातून आलेले, नूतन मराठी विद्यास्कूल कोल्हापूर येथे पूर्वी उपासना चालायची. जवळजवळ 98 सालापासून आम्ही बापू परिवारात आहोत. माझा अनुभव असा की म्हणजे माझे मिस्टर 98 साली खूप आजारी पडले होते. त्यांच्या म्हणजे ह्याच्यात पाणी झालं होतं, छातीत पाणी झालं होतं. डॉक्टरांनी कोल्हापूरला आम्ही उपचार केले, पाणी वगैरे काढलं व्यवस्थित. त्यातनं ते म्हणजे त्यांचा हे बरा झाला होता. जे त्यांना काय झालं होतं, पाणी झालं होतं ते काढून वगैरे ते बरे झाले होते. पण त्यांना उठून उभं राहण्याची इच्छा नव्हती. उठून उभं राहावं. त्या मुलं माझी खूप लहान होती, म्हणजे 5वी 6वीला अशीच होती मुलं माझी. म्हटलं आता काय करायचं अशा वेळेला. जर उठले नाही, 4 महिने झाले तरी हा माणूस उठत नाही, मग आपण आता काय करायचं. मी इच्छाच नाही व्हायची उठून उभं राहावं, दुकानात जाऊन बसावं. साधारण म्हणजे घरात फिरायची सुद्धा त्यांना इच्छा व्हायची नाही. चालावं, आपण फिरावं अशी पण त्यांना इच्छा होत नव्हती. म्हटलं आता काय करायचं, एवढे औषधोपचार चालू आहेत, त्याला गुण येत म्हणजे गुण आला होता. डॉक्टर म्हणाले, अहो तुम्ही चांगले बरे झालेले आहात, तुम्ही का नाही जात दुकानात जाऊन, का नाही बसत, बसा तुम्ही, काही नाही तुम्हाला होणार. पण त्यांची मानसिक तयारीच होत नव्हती की आपण जाऊन बसू, पुन्हा ह्याला लागू आपण. कारण फिरतीचा बिझनेस होता त्यांचा, म्हणजे आपण हे करू काय असं त्यांना हेच त्यांचा हे झालं होतं, कॉन्फिडन्सच होत नव्हता. मग मी असंच माझ्या भाचीचा फोन तब्येती विचारण्यासाठी आला होता. मुंबईला भाची असते माझी, रश्मी कृष्णे म्हणून. तर ती म्हणाली, मामी काय ग, मामाला अजून का नाही म्हणाली बरं वाटत आहे, काय प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं असं असं. म्हटलं त्यांची इच्छाच होत नाही. म्हटलं बरे झालेत, म्हटलं डॉक्टर म्हणतात तुम्ही बरे झाले आहात पूर्ण, पण त्यांची इच्छाच होत नाही की आपण उठून उभं राहावं आणि जाऊन दुकानात बसावं, काय कामाला लागावं, अशी म्हटली इच्छाच होत नाही. ती म्हणाली, मामी मुंबईला घेऊन येतेस का. म्हटलं ठीक आहे. असं हे भाऊ त्यांचे वगैरे असे आम्ही सगळे मुंबईला त्यांना घेऊन गेलो. आमची नणंद असते मुंबईला जोगेश्वरीत, ती पण बापू भक्तच आहे खूप. आता नाही आहे ती, पण त्यांच्या मुली वगैरे सगळे बापू भक्तात ह्याच्यातच आहेत परिवारात. मग ती संध्याकाळची हे झाली, त्या उपासना झाली गुरुवारची. हां, त्याला ती उपासना झाली आणि मग तिने बापूंची भेट, ह्यांची आणि बापूंची भेट घडून फक्त हेच गेले होते बापूंना भेट घडाय, एकटे त्यांनाच घेऊन गेली होती रश्मी. आणि मग बापूंनी त्यांच्या असा पाठीवरून हात फिरला नाही आणि म्हणाले, राजा काय बाळा काही काळजी करू नकोस म्हणाले, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणाले. आणि तिथून मग अंगारा वगैरे बापूंचा तिने दिला रश्मीनी. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आमचे पण प्रयत्न चालूच होते, म्हणजे त्यांनी ते उभारी धरावी, बरं वाटावे असे आमचे पण प्रयत्न चालू होते त्यांना, म्हणजे त्यांचा ताकद भरावी त्यांच्या अंगात म्हणून त्यासाठी. आणि मग हळूहळू ते थोडी थोडी घरात फिरायला लागली. हळूहळू मग म्हणजे मग आम्ही मुंबईतनं आल्यानंतर मग आमचे त्यांचे भाऊ होते, ते म्हणाले चल मी तुझ्या बरोबर येतो, पण तो दुकानात बस म्हणाले, बघूया म्हणाले तुला कसं वाटतंय आज. मग असे रोज त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर जायचे. मग हळूहळू त्यांना ते बरं वाटायला लागलं. पूर्ण म्हणजे अगदी चांगले खडखडीत महिनाभरात ते चांगले खडखडीत बरे झाले. अगदी बापूंचा परिस्पर्श झाला आणि ते खडखडीत बरे झाले. आणि तिथपासून आम्ही बापूवरात म्हणजे आहोतच. जवळजवळ 98 सालापासून आहोत, ते आजतावेळेत आम्ही बापू परिवारातच आहोत.